शोर सारी नगरी रे, तोच उत्साह त्याच जल्लोषात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि तटकरे युवा प्रतिष्ठान रोह्याची मानाची दहीहंडी 2025 उत्सव साजरा। सालाबादप्रमाणे याही वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व तटकरे युवा प्रतिष्ठान रोहा यांनी आयोजित केलेल्या रोह्याची मानाची समजली जाणारी दहीहंडी उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला। राष्ट्रवादी पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकूण 61 गोविंदा पथकांनी यात सहभाग नोंदवला होता। त्यातील 30 गोविंदा पथकांनी 7 थरांची सलामी दिली आणि 28 गोविंदा पथकांनी 6 थरांची सलामी दिली। शेवटी राहिलेल्या 3 गोविंदा पथकांना 8 थर लावले व पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल असे घोषित करण्यात आले। पण 2 गोविंदा पथक 8व्या थरापर्यंत मजल मारू शकले नाही। मग शेवटी मुख्य पारितोषिक पटकावण्यासाठी जय भवानी रोटकुर्द या गोविंदा पथकाने 8 थर रचून आपले नाव रोह्याच्या मानाच्या दहीहंडीच्या रकमेवर कोरले। सन्माननीय अनिकेतभाई यांच्यासारख्या चांगल्या लोकप्रतिनिधीची वाहवा करावी तितकी थोडीच आहे। खूप छान नियोजन आणि मनमिळावू स्वभाव, प्रत्येक कार्यकर्त्याला जवळून बिलगणारा माणूस आणि प्रत्येकाला व्यासपीठावर सन्मान देणारा सूत्रसंचालक अशी भूमिका आपल्या दहीहंडी उत्सवात त्यांनी पार पाडली। उत्कृष्ट डीजे साऊंड सिस्टम, उत्कृष्ट लावणी कार्यक्रम पाहून रसिक प्रेक्षक आणि गोविंदा पथक भारावून गेले आणि विशेष आभार प्रदर्शन अनिकेतभाईंनी खूप छान केले। व्यासपीठावर आपल्या राज्याच्या बालविकास मंत्री माननीय अदितीताई उपस्थित होत्या। त्यांनी पुढल्या वर्षी सलामी थरांना मानधन वाढवून देण्याची अनिकेतभाईंना विनंती केली। महिला गोविंदा पथकाने उत्कृष्ट थर लावून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली। गोविंदा पथकातील कोणत्याही सदस्याला काही इजा झाल्यास उपस्थित मेडिकल टीम लागलीच तयार होत्या। तसेच रायगड SVRSS या टीमचं कार्य सुद्धा मोलाचं होतं। खूप मोठ्या उत्साहात हा दहीहंडीचा सोहळा जल्लोषात संपन्न झाला।